तुयेंचे हॉस्पिटल जीएमसी कडेन लिंक केले म्हण तुयें हॉस्पिटल कृती समितीन मुख्यमंत्र्याचे उपकार मानल्यात. पूण तेच बरोबर उक्तावणाची घाई गडबड करिनासतना ते सुरू करचे. स्टाफ घेतना थळाव्या एलिजिबल उमेदवारांक प्राधान्य दिवचे आणि 100 बेडेड हॉस्पिटल दिवचे अशें समितीन मागला. शेवटाक पेडणेकारांक शांत करपी निर्णय गोंय सरकारान घेतलो. तुवें पेडणेकारांक गोमेको कडेन लिंक आसलेलें 100 बेडेड हॉस्पिटल दिवचें ही मागणी सरकाराक मानून घेवची पडली. तशें नोटिफिकेशन सरकारान काडलें. देखून बरेच तेंपासावन चालू आसलेलें आंदोलन पेडणेकारांनी स्थगीत केलें. पर्रीकार आनी सावंत सरकारान उतर दिल्ल्या प्रमाण फूल फ्लेज हॉस्पिटल सुरू करचे बदला 50 कॉट्स आनी उण्या स्टाफाक घेवन सुरू करपाचो सरकाराचो बेत आसलो. आतां गोमेको कडेन लिंक केला अशें सरकारान सांगलें असलें तरी अजून कांय बाबतींत पेडणेकारांक दुबाव आसा. कितें तो जाणा जावन घेवया कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्याच तोंडांतल्यान. जेन्ना 9 तारखेक जानेवारीच्या आमचे कृती समितीचे शिष्टमंडळ आणि काही प्रॉमिनंट समाज कार्यकर्ते सीएमाची भेट घेतली आणि त्या भेटीन सगळे सीएमाक जेन्ना एक्सप्लेन केलें तेन्ना सीएमान तांचे जे सीएमओ ऑफिसांतले अधिकारी आशिल्ले तांकां इन्स्ट्रक्शन दिलें की हे जे कितें फॉर्मेलिटीज करपाक जाय, मे बी खंय लिंक हॉस्पिटल म्हणून नोटिफिकेशन काडपाक जाय किंवा बाकीचे जे सोपस्कार कायदेशीर कितें करूंक जाय ते तुमी आज पासून सुरू करा. कोऑर्डिनेट विथ द डायरेक्टर ऑफ हेल्थ, गोवा मेडिकल कॉलेज आणि ते त्या प्रमाणे जे कितें आसा पळय ते तुमी कार्यवाही तेची सुरू करचे म्हणून. त्या प्रमाणे पयर जे नोटिफिकेशन आयलां जे ते हॉस्पिटल जीएमसी लिंक जावचें म्हणून ते नोटिफिकेशन सीएमाच्या इन्स्ट्रक्शना प्रमाणे इमिजिएटली तांच्यांनी ते नोटिफिकेशन काडलें. ताका लागून ते नोटिफिकेशन काडले म्हणूनय आनी खंय तरी माननीय चीफ मिनिस्टरान खंय तरी कार्यवाही सुरू केली आहे हॉस्पिटलाच्या बाबतीत. ताका लागून आमी माननीय मुख्यमंत्र्याचे आभार मानता. त्याच प्रमाणे माननीय आरोग्य मंत्री आहात त्यांचे आम्ही आभार मानता. पण आम्ही आमचे जे कमिटीक जे दिसले थोडे गोष्टी की थंय कितें तरी थोडें कन्फ्युजन आसा. सकयले जे एक नोटिफिकेशन तांच्यांनी जे घातलां की अकॉर्डिंगली तुजे डायरेक्टर ऑफ हेल्थ आणि गोवा मेडिकल कॉलेजान हाची जे कितें नेसेसरी एक्शन घेवपाक जाय ती तेंच्यांनी घेवची. पण थंय खंयच अशें मेन्शन केल्लें ना की बाबा जीएमसीचो रोल तातूंत कितें आसतलो किंवा डायरेक्टर ऑफ हेल्थ आसा ताचो रोल तातूंत कितें आसतलो हें आजून ताचेर क्लियरिटी जावंक ना. सो हो आमकां एक तातूंत एक थोडो कन्फ्युजींग पार्ट जो आमकां आमच्या निदर्शनाक आयला तो आमी तुमच्या फुडें मांडटा. तर त्या संदर्भानूय माननीय चीफ मिनिस्टर आनी हेल्थ मिनिस्टरान ताच्या संदर्भानूय क्लियरिटी मातशी दिवची जेणे करून आमचे कमिटीक आनी लोकांकूय ताच्या संदर्भांतलो जर कितें दुबाव आसा जाल्यार तो दुबाव पयस जावचो. त्याच प्रमाणे तातूंत जो स्टाफ आसतलो, मेडिकल स्टाफ आसूं, सपोर्टिंग स्टाफ आसूं, पॅरामेडिकल स्टाफ आसूं, हो स्टाफाच्या संदर्भात सुद्दां आमी परत परत तीच मागणी करता की ते लोकल जे एलिजिबल कॅन्डिडेट्स आसा तांकां थंय प्रिफरन्स दिवचो अशी आमची मागणी आसा. आनी हें हॉस्पिटल जीएमसी लिंकूच जावपाक जाय आनी ते 100 बेडेड जी फॅसिलिटी जीएमसीन मेळटा तीच फॅसिलिटी हांगा मेळपाक जाय. आनी त्या संदर्भान आमची एकूच मागणी आसा की ते घाई गडबडीन सुरू न करता 3 म्हयन्याचो टायम तुमी घेतलेलो आहा एज पर टेंडर प्रोसेस. बाकीचे सगळे डिटेल आमचे कन्व्हेनर तुमकां सांगतले. ताका लागून 3 म्हयने तुमचे जे टायम पिरियड आसा प्रोसेसींग करपाक जे टेंडर ओपनिंग म्हाका दिसता आयज काय फाल्यां कितें तरी आहा तेंचें टेंडर ओपनिंग हे सगळे गोश्टी तुमी करा. जाय जाल्यार आनी ग्रेस 1 म्हयनो घेवन ते सगळे हॉस्पिटल सारखे व्यवस्थितपणे फूल फ्लेज हॉस्पिटल सुरू जावचें अशी आमची इच्छा आसा. 2012 तुयेच्या हेल्थ सेंटराचें अपग्रेडेशन जालें. त्या वेळार 3,75,00,000 एस्टिमेट आसलो. परत 2013 अपग्रेडेशन जालें. आतां तें 52 कोटींचेर पावलां. हो धवो हत्ती जावन रावचो न्हू अशें पेडणेकारांक दिसता. गोमेकोत ज्यो सुविधा मेळटात त्योच सुविधा ह्या हॉस्पिटलांत दितले अशें सांगून बरोच ते पेडणेकारांक व्हेंटिलेटराचेर दवरले. अचानक आमदारान सांगलें 50 कॉट्स घालून आमी गरजेचो स्टाफ घेवन जानेवारीचे निमणे कडेन हॉस्पिटलाचें उक्तावण करतले. पेडणेकारांक सरकाराचेर विस्वास नासलो. देखून
तुये कृती समितीन परत आंदोलन छेडले. प्रचंड अशी मशाल मिरवणूक काढली. हायवे रोकोची घोषणा दिली. परिणाम सरकाराक अधिसूचना काडची पडली. तरीक खंय तरी पाणी मुडता अशें समितीक दिसता. आता सरकार उतराक जागता काय परत पेडणेकारांक रौद्र रूप धारण करचें पडटा तें येता त्या उक्तावणा वेळारच कळपाचें.